हॅलो फ्रेंड्स, तर स्वागत आहे तुमचं मोम्स रेसिपीच्या चॅनलमध्ये। जसं की तुम्हाला माहितीच आहे की मी कैरीच्या 10 रेसिपीजचं चॅलेंज घेतलेलं आहे। त्यामधली आज आपली 9वी रेसिपी आहे। 9व्या रेसिपीपर्यंत आपण आज पोहोचलेलो आहे आणि सोबतच काल माझ्या 200 रेसिपीज कंप्लीट टाकून झालेल्या आहे। तुम्हाला त्या रेसिपीज बघायच्या असेल तर आतापर्यंत तुम्ही मोम्स रेसिपीजला सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की सबस्क्राईब करा। फेसबुकवर बघत असाल तर फॉलो करा आणि यूट्यूबवर बघत असाल तर सबस्क्राईब करा, कारण की त्यामध्ये ठेच्यापासून तर पुरणपोळीपर्यंत सर्व रेग्युलर ज्या आपल्या जेवणामध्ये रेसिपी बनतात त्या सगळ्या रेसिपी या चॅनलवर तुम्हाला मिळून जाणार। तर त्या रेसिपी बघायसाठी पटकन तुम्ही मोम्स रेसिपी या चॅनलला सबस्क्राईब करा। तर आपण आज ताजं लोणचं कसं करायचं ते बघणार आहे। मी इथे स्वच्छ धुवून कैऱ्या घेतलेल्या आहे। कैरीवरची साल आपल्याला काढून घ्यायची आहे आणि अशी लांब लांब कैरी आपल्याला कापून घ्यायची आहे। लोणच्याला लागणारे साहित्य मी आता सांगणार आहे। इथे कैरी कापून घेतलेली आहे, मीठ घ्यायचं आहे, हळद, मिर्च पावडर, धनेपूड, मसाला, मोहरी आणि गूळ आणि लसूण जिरं पेस्ट घ्यायची आहे आणि हिंग घ्यायचा आहे। त्यानंतर एक तडका पॅन घ्यायचा आहे। तडका पॅनमध्ये तेल टाकायचं आहे, भरपूर तेल टाकायचं आहे आणि यामध्ये सर्वात आधी मोहरी टाकायची आहे। मोहरी चांगल्या प्रकारे तळतळू द्यायची आहे आणि मोहरी झाल्यानंतर यामध्ये लगेचच लसूण जिरं पेस्ट टाकायची आहे आणि लसूण जिरं पेस्ट ही थोडी होऊ द्यायची आहे। आणि लसूण जिरं पेस्ट झाली की यामध्ये हिंग टाकून घ्यायचं आहे आणि हिंग टाकल्यानंतर मिर्च पावडर टाकायची आहे, हळद टाकायची आहे आणि हळद टाकल्यानंतर मीठ टाकायचं आहे। मीठ टाकल्यानंतर एव्हरेस्ट मसाला टाकायचा आहे आणि धनेपूड टाकायचं आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तडका थोडा वेळ होऊ द्यायचा आहे आणि गॅस बंद करून द्यायचा आहे। जास्त तडका होऊ नाही द्यायचा, कारण की तडका जळू शकतो। तर इथे बघा आपला तडका झालेला आहे आणि या कैरीमध्ये आपल्याला तडका चांगल्या प्रकारे टाकून द्यायचा आहे आणि हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। खूप इझी रेसिपी आहे आणि पटकन बनवून तयार होते। कधी आपल्याला असं लोणचं खावंसं वाटतंय पटकन, तर त्यासाठी ही रेसिपी खूप छान आहे। तुम्ही नक्की एकदा करून बघा। तर इथे बघा मी हे तडका टाकलेला चांगल्या प्रकारे मिक्स केलेला आहे आणि यामध्ये आता गूळ टाकून घ्यायचा आहे। तुम्हाला जर जास्त गोड आवडत असेल तर जास्त गूळ टाका आणि कमी आवडत असेल तर कमी गूळ टाका। तर इथे बघा गूळ टाकून हे चांगल्या प्रकारे आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे। तर इथे तयार आहे आपलं कैरीचं ताजं लोणचं। रेसिपी आवडल्यास नक्की एकदा करून बघा। लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका। तर भेटूया अशाच नवनवीन रेसिपीजसोबत। तोवर खुश रहा, आनंदी रहा आणि सर्वात महत्त्वाचं म्हणजे खात रहा। आणि हो, सबस्क्राईब आणि लाईक करायला विसरू नका।